गुड मॉर्निंग गाईज. तर आज सकाळी मी थोडंसं लेट झाले होते आणि बघते तर घड्याळ चेंज केलं तर त्या भिंतीचं काढून ह्या भिंतीला घड्याळ लावलं होतं आणि सकाळचे वाजले होते 7:30 आणि फटाफट लॉग इन केल्यानंतर मी भेंडी कट करून घेतली होती, मिरची, लसूण आणि कांदा. मोस्टली मी लसूण आणि मिरचीवरच भेंडी बनवते, पण आज प्रतीक बोला कांदा टाक. मी बोलले ठीक आहे चल तुमच्या पद्धतीत बनवून बघूया कशी भेंडी लागते. सो कढीपत्ता टाकला, मी थोडंसं जिरं पण टाकलं, कांदा टाकला, लसूण टाकला, मिरची टाकली, सगळं मिक्स केलं, हळद टाकली, मिरची पावडर नाही टाकली, हळदीवरच केलं कारण की आपण हिरव्या मिरच्या टाकल्याच होत्या. त्याच्यानंतर भेंडी टाकली आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिला बारीक गॅसवर. त्याच्यानंतर रात्रीचा थोडा भात उरला होता म्हणून म्हटलं फोडणीचा भात करूया. तो मला आणि प्रतीकला आम्हाला आवडतोच, त्यामुळे काही प्रश्नच नाही. सो मी त्याचा तो भात बनवला, कांदा आणि लसूणच बोलते, कांदा मिरचीवर मस्तपैकी हळद टाकून फोडणीचा असा छान भात बनवला, स्पायसी असा. इतकं खूप टेस्टी लागतो खरं सांगते. आणि शिळा भात ना, शिळी बिर्याणी, शिळा भात हे काय माहिती, हे जे आहे ना ते खूप टेस्टीच लागतं. दुसऱ्या दिवशी ज्या दिवशी आपण बनवतो त्याच्यापेक्षा पण दुसऱ्या दिवशी त्याची टेस्ट जास्त चांगली लागते. त्याच्यानंतर भेंडीची भाजी आपली मस्त अशी रेडी झाली होती आणि त्याच्यानंतर मी चहा ठेवला होता कडक असा, आलं टाकून, कारण की मला कडक चहा फार आवडतो, जास्त गोड नाही. आणि ही चहा पावडर पण जी होती ती कडकवालीच होती. त्याच्यानंतर मग चहा ठेवल्यानंतर मी भाकरी केल्या, कारण की आम्हाला चपातीपेक्षा भाकरी जास्त आवडते. सो मी याच्यामध्ये माझ्याकडे ज्वारीचं पीठ होतं तर मी ज्वारीचं आणि तांदळाचं पीठ मिक्स असं केलं, आज पाण्यावरची नाही केली. आणि त्याच्यानंतर साईड बाय साईड माझं ऑफिस पण सुरू होतं, एका हातात ऑफिस एका हातात भाकरी. काय करणार, तसा वेळच नसतो सकाळी, त्यामुळे फटाफट करायचे वेळ येते ॲक्च्युली. त्याच्यानंतर भाकरी रेडी झाल्या होत्या. त्याच्यानंतर डबा पॅक केला, भेंडीची भाजी भरली डब्यामध्ये. त्याच्यानंतर फॉईल पेपर संपले होते, आजच कळालं की फॉईल पेपर संपले, म्हणून मग भाकरी तशीच भरली. आता आणेल तेव्हा मग फॉईल पेपरमध्ये टाकता येईल. त्याच्यानंतर हे सगळ्या भाकरी मी डब्यामध्ये पॅक करून ठेवला. आणि हा डबा मला सोनीताई आहे, म्हणजे प्रतीकची बहीण तिने आम्हाला गिफ्ट दिलेला आहे, म्हणजे प्रतीकला दिलेला आहे. सो त्याच्यानंतर मी फ्रूट्स पण पॅक केले प्रतीकसाठी, कारण की मला आवडतं फ्रूट्स खायला. त्याच्यानंतर सॅलेड होतं ते पण केलं. त्याच्यानंतर असे 4 डबे रेडी केले. त्याच्यानंतर सगळा किचन मी एकदम क्लीन केला, बिकॉज मला क्लीन किचन पहिल्यापासून आवडतं. तुम्हाला माहितीच आहे, मी रोज क्लीन किचन करूनच ऑफिसला बसते, म्हणजे साईड बाय साईड चालू असतं. दुपारी मी आळूची वडी होती ती तळली आणि मी जेवायला बसले. इतकं गरम होत होतं ना काय सांगू. पण काकडी पण कट केली, काकडी खाल्ली. त्याच्यानंतर मी आळूच्या वडीचा एक घास खाल्ला. ट्रस्ट मी गाईज, आळूवडी असते आणि मला थालीपीठ पण खूप आवडतं. मी त्याची पण रेसिपी लवकरच तुम्हाला दाखवेल. आता पीठ घेऊन येईल ना घरी जाऊन, तेव्हा दाखवेल. त्याच्यानंतर मी जेवायला बसले, कारण की माझं लवकर आज प्रोडक्शन झालं होतं फटाफट असं. तर दॅट्स इट फॉर, आणि लास्टला मी श्रीखंड खाल्ला. दॅट्स इट फॉर व्हिडिओ. ओके बाय गाईज, उद्या भेटू. बाय बाय.